आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। माऊली ज्वेलर्स दुकान फोडीचा गुन्हा उघडकीस। मध्य प्रदेशातील 2 आरोपी जेरबंद। नाशिकच्या इंद्रानगर परिसरातील माऊली ज्वेलर्स दुकान फोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मोठं यश आलंय। या प्रकरणी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील 2 आरोपींना जेरबंद करण्यात आलं असून त्यांच्याकडून तब्बल 13,39,283 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। इंद्रानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू होता। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत मागील 5 दिवसांत तब्बल 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला। दरम्यान चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी 2 संशयित पाथर्डी गवळाणे येथील कब्रस्तानजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून काल्या सखाराम बारेला वय 31 वर्ष आणि अनिल राजाराम पावरा वय 23 वर्ष दोघेही बडवानी मध्य प्रदेश येथील रहिवासी यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 4 किलो 500 ग्राम चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने, 3 मोबाईल फोन आणि 2 मोटरसायकली असा एकूण 13,39,283 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींच्या चौकशीतून माऊली ज्वेलर्स दुकान फोडीचा गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकानं केली आहे।